नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. नागपंचमीला पातोळ्या झाल्या, शेवया झाल्या. आज आपण दूध गोळे बनवणार आहोत. बनवायला एकदम सोपी रेसिपी आहे. 1 चमचा तूप, 1 चमचा खसखस फुलवून घेतली. त्यानंतर 2 वाटी किसलेलं खोबरं ओलं, त्याच्यामध्येच 1.5 वाटी गूळ टाकलेले. गूळ कमी जास्त करू शकता. चिमूटभर वेलदोड्याची पावडर, सारण तयार करून घेतलं. त्यानंतर 1 वाटी दूध, 1 वाटी पाणी, चमचाभर तूप, चिमूटभर मीठ. दुधाला चांगली उकळ आली की त्याच्यामध्ये 2 वाटी पीठ टाकलेलं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. पीठ सर्व एकजीव करून घ्यायचं. झाकण ठेवायचं 5 मिनटं. गॅसची फ्लेम बंद करायची. नंतर पीठ काढून घ्यायचं. पीठ काढल्यानंतर त्याच भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं. सॉफ्ट असं लोण्यासारखं मऊ लुसलुशीत पीठ मळून झालं की हाताला थोडंसं पाणी लावलं आहे. तुम्ही तेलही लावू शकता. आता याची पारी बनवून घ्यायची. जशी मोदकाला पारी बनवतो त्याप्रमाणे पातळशी पारी बनवून घ्यायची. सारण भरायचं आणि सर्व बाजूने कडा बंद करून घ्यायच्या. आता बंद झाल्यानंतर ह्याला गोल आकार द्यायचा. म्हणजे जसे आपण बॉल्स करतो त्याप्रमाणे आकार द्यायचे. आता इथे सर्व बॉल्स आपले तयार झालेले आहेत. पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे. त्याच्यावरती चाळण ठेवून केळीचं पान ठेवलेलं आहे. शक्यतो केळीच्या पानाचा वापर करा. श्रावणामध्ये हे पानं मिळतात कारण त्याच्यामुळे स्मेल आणि सुगंध खूप छान येतो. 10 मिनटं वाफवून घ्यायचे. सॉफ्ट आणि असे मऊ लुसलुशीत असे आपले दूध गोळे तयार झालेले आहेत. नक्कीच सोपी रेसिपी आहे. ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. थँक्यू.